सतो विद्यते भावो न भावो विद्यते सतः उभयोरपि दुष्टन्तस् स्वनयोस्तत्त्वदर्शिभिः न सतो विद्यते भावो न भावो विद्यते सतः उभयोरपि दुष्टन्तस् त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः बघा पदच्छेद बघा न असतः विद्यते भावः न अभावः विद्यते सतः उभयोः अपि दुष्टः अन्तः तु अनयोः तत्त्वदर्शिभिः आला का पदच्छेद भगवान अर्जुनाला आता उपदेश करू लागलेले आहेत हे की नाही. अर्जुनाला सांगितलं अर्जुना अरे त्यांच्याविषयी शोक करायला नको, त्यांच्याविषयी तू शोक करतोस आणि बोलतोस तो पंडितासारखं. आणि पंडित लोक कोणाविषयी शोक करतात का? गेलेल्याविषयी शोक करत नाही, त्यांनी जिवंत असलेल्याविषयी शोक करत नाही. लक्षामध्ये. आणि खरं असं आहे की आपण कधी जात नाही, कधी येत नाही. आत्मा कधी म्हणतो का अरे मी पूर्वी होतो, आता आहे पुढं राहणार आहे, तू होता पुढं राहणार आहे, सगळेच आपण पुढेही राहणार आहे की नाही. फक्त आत्मा काय करत असतो, जसा जीवात्मा वेगवेगळ्या अवस्था बदलतो, तसं हे शरीर दुसऱ्या शरीरात जात असतो, देहांतराची प्राप्ती होत असते. आणि पुरुष त्या ठिकाणी काय होत नाही, मोहित होत नाही. म्हणून तो सुद्धा काय कर, हे सहन कर. मात्रा स्पर्श हा म्हणजे इंद्रिय आणि विषयाचे संयोग सुख देणारे असतात, आगमापायी असतात, त्यांना तो काय कर, सहन कर. जे पुरुषाला सहन करतात, ज्यांना सुखदुःख सारखं आहे, अशा प्रकारचे देव पुरुष, त्यांना हे इंद्रियाचे संबंध व्यतीत करत नाहीत, असे ते पुरुष अमृतत्वाला योग्य होतात. कळलं का? आता सांगतात असतः भावः न विद्यते. जी वस्तू असत आहे, कशी आहे, असत. त्या असत वस्तूचा भाव म्हणजे त्याचं विद्यमानत्व, त्याचं अस्तित्व कधीच नसतं. का असतं कधी? ही असत वस्तू आहे, त्याचं विद्यमानत्व कधी असतं का? मला सांगा. वंद्यपुत्र कसा आहे? असत आहे. कसं आहे? असत. मग असत असलेला वंद्यपुत्र तुम्ही बघितला का? आता कुठं राहतो देऊ? सांग बघ, कुठं राहते भागवत? हां, म्हणजे त्याचं विद्यमानत्व कुठं नाहीच आहे, त्याचं अस्तित्वच कुठं नाही. असतः भावः न विद्यते. असत वस्तूचा भाव नसतो, भाव नसतो म्हणजे त्याचं अस्तित्व नसतं. बरं. आणि सतः अभावः न विद्यते. जी वस्तू सत आहे त्या सतचा काय नसतो, अभाव नसतो. सतचा कधी अभाव होत नाही. जी असत वस्तू आहे तिचा कधी भाव नसतो, म्हणजे तिचं अस्तित्व कधीच नसतं. आणि जी वस्तू सत असते तिचा कधीच अभाव नसतो. अनयोः उभयोः अपि अन्तः. या दोन्हीचाही अंत. अंत म्हणजे निर्णय. सत आणि असत या दोन्हीचा निर्णय तत्त्वदर्शिभिः दृष्टः. तत्वदर्शी महात्म्याने पाहिलेला असतो. कळलं का? श्लोक अजून एकदा सांगायचा का? असतः भावः न विद्यते. असत वस्तूचं कधीच अस्तित्व नसतं. आणि सतः अभावः न विद्यते. सत्वस्तूचा कधी अभाव होत नसतो. आणि अनयोः उभयोः अपि अन्तः. या दोन्हीचाही अंत. या दोन्हीचा म्हणजे सत्चा आणि असतचा. अंत म्हणजे निर्णय. अंत शब्दाचा अर्थ काय यायचा? निर्णय. या दोन्हीचाही निर्णय, सत्चा आणि असतचा निर्णय. तत्वदर्शिभिः दृष्टः. तत्वदर्शी म्हणजे तत्वाला जाणणारे जे महात्मे, त्या महात्म्याने दृष्ट म्हणजे पाहिलेला असतो.
अविनाशी तु तद्विद्धि न सर्वमिदं ततम् विनाशमव्ययस्यास्य कश्चित् कर्तुमर्हति अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम् विनाशमव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वम् इदं ततं विनाशम अव्ययस्य अस्य न कश्चित् कर्तुम् अर्हति. आला का पदच्छेद? 2 नंबर श्लोक बघा. तू घ्यायचा अगोदर, परंतु अविनाशी नाही किंवा नंतर घेतो. अविनाशी तू तत्विद्धि. अजून अविनाशी तर तू ते जाण. तत् म्हणजे ते, विद्धि म्हणजे जाण. अविनाशी वस्तू तर तू ती जाण. कोणती? येन इदं सर्वं ततं. त्या वस्तूनं इदम नाम इदम सर्व जगत, इदम सर्वं जगत, हे सर्व जगत ज्याने काय केलं? ततम नाम व्याप्तम. हे सगळं जगत काय केले? व्यापलेलं आहे. कळलं का? म्हणजे ज्या वस्तूनं सगळं जगत व्यापलेलं आहे त्याच वस्तूला काय म्हणायचं? अविनाशी. त्याच वस्तूला अविनाशी असं जाणायचं. कळलं का? अविनाशी तू तद्विद्धि. अविनाशी तर तू ते जाण. काय जाण? येन इदं सर्वं ततं. ज्याने हे सर्व जगत काय केलेलं आहे? व्यापलेलं आहे. तेच अविनाशी असं जाण. बर. अस्य अव्ययस्य अस्य विनाशम कश्चित् कर्तुं न अर्हति. बघा, अस्य अव्ययस्य. आणि अशा प्रकारचं हे जे अव्यय तत्व आहे काय, अविनाशी असणारं, त्याच्यामध्ये कुठलाही विकार होत नाही, अशा प्रकारचं जे अव्यय तत्व आहे, मग या अव्यय असणाऱ्या या तत्वाचा विनाश कश्चित कर्तुं न अर्हति. कोणीच करू शकत नाही. त्याचा नाश करण्याकरता कश्चित न अर्हति, कोणीच समर्थ नाही किंवा कोणीच योग्य नाही. अजून सांगायचं, अविनाशी तू तत्विद्धि. अविनाशी तर तू ते जाण. काय जाण? येन इदं सर्वं ततं. ज्याने हे सर्व काय केलेलं आहे? व्यापलेलं आहे. अस्य अव्ययस्य विनाशम कर्तुं कश्चित् न अर्हति. या अविनाशी वस्तूचा विनाश करण्याकरता कोणीही काही नाही, समर्थ नाही किंवा कोणी योग्य नाही. अंतवंत इमे देहा यशोक्ता शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत. अंतवंत इमे देहा नित्यशोक्ता शरीरिणः नाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत. अन्तवन्तः इमे देहाः नित्यस्य उक्ताः शरीरिणः अनाशिनः अप्रमेयस्य तस्मात् युध्यस्व भारत. कळलं का पदच्छेद? बघा आता, अनाशिनः दिसलं का? अनाशिनः
ज्याचा नाश होत नाही. अप्रमेयस्य जो कोणत्याही प्रमाणाचा विषय होत नाही. नित्यस्य जो नित्य आहे. असा कोण? शरीरिणः जीवात्मे. लक्षामध्ये जीवात्मा, त्या जीवात्म्याचे इमे देहा अंतवंतः, हे देह कसे अंतवंत म्हणून उक्तः म्हणजे सांगितलेले आहे. कळलं का? बघा अजून सांगतो. अनाशिनः, एक काम करा. शरीरिणः शब्द पकडा. शरीरिणः म्हणजे जीवात्मा. आणि मग त्याचे विशेष नाही ते बाकीचे सगळे. तो जीवात्मा कसा आहे? अनाशिनः, नाश त्याचा होत नाही असा. अप्रमेयस्य, कोणत्याही प्रमाणाचा विषय होत नाही असा. नित्य असणाऱ्या शरीरिणः जीवात्म्याचे इमे देहा अंतवंतः उक्ताः, हे शरीर म्हणजे हे देह कसे सांगितलेले? अंतवंत म्हणजे नष्ट होणारे, अशा प्रकारचे सांगितलेले आहे की नाही. मग तस्मात म्हणून भारत युद्धस्व, म्हणून अर्जुना तू काय कर? युद्ध कर. नाही कळलं का? अर्जुना सांगायचं का? बघा, अनाशिनः नष्ट न होणाऱ्या, अप्रमेयस्य प्रमाणाचा विषय न होणाऱ्या, नित्यस्य नित्य असणाऱ्या, शरीरिणः जीवात्म्याचे, इमे देहा अंतवंतः उक्ताः, हे देह कसे सांगितलेले? म्हणजे जीवात्मा नष्ट होत नाही, पण ते जीवात्म्याचे शरीर जे देह जे ते काय होतात? नष्ट होतात. त्या जीवात्म्याचे इमे देहा म्हणजे हे शरीर अंतवंतः उक्ताः, हे शरीर अंतवंत आहेत म्हणजे अंताने युक्त म्हणजे नष्ट होणार आहेत असं सांगितलेलं आहे. तस्मात म्हणून भारत युद्धस्व, म्हणून अर्जुना तो काय कर? युद्ध कर. येनं व्यक्ति हंतारं यश्चैनं मन्यते हतं उभौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते. येनं व्यक्ति हंतारं यश्चैनं मन्यते हतं भवतो न विजानीतो नायं हन्ति न हन्यते. बघा आता पदच्छेद बघा. यः एनं व्यक्ति हंतारं यः च एनं हन्यते हतं उभौ तौ न विजानीतो न अयं हन्ति न हन्यते. कळलं का? पदच्छेद कळला का? बघा, यह म्हणजे जो पुरुष, एनं म्हणजे या आत्म्याला, काय एनं म्हणजे या आत्म्याला, हंतारं व्यक्ती, आत्मा हा हंता आहे, हंता म्हणजे मारणारा आहे असं जाणतो. जो पुरुष आत्म्याला काय जाणतो? आत्मा हा मारणारा आहे असं जाणतो. च आणि यह जो पुरुष, एनं या आत्म्याला, हतं मन्यते मरणारा आहे असं मानतो. कळलं का? म्हणजे जो पुरुष आत्म्याला मारणारा आहे असं जाणतो आणि जो पुरुष आत्म्याला मरणारा आहे असं जाणतो. म्हणजे एक कसा जाणायला लागलाय? आत्मा मारतो असं जाणतो आत्मा, आणि एक काय जाणतोय? आत्मा मरतोय असं जाणतो. मग हे दोघं बी आत्म्याला जाणत नाही. जो आत्म्याला आत्मा मरणारा आहे असं जाणतो तो पण आत्म्याला जाणत नाही, आणि जो आत्म्याला आत्मा मारणारा आहे असं जाणतो. कळलं का? मारणारा आणि मरणारा. मग एक जण मारणारा आहे असं जाणतो तो हे आत्म्याला जाणत नाही, आणि एक जण मरणारा आहे असं जाणतो तो हे आत्म्याला जाणत नाही. बघा
यह एनम हंतारम व्यक्ती, जो पुरुष या आत्म्याला हंतारम म्हणजे मारणारा आहे असं जाणतो, व्यक्ती म्हणजे जाणतो. च पुढचं त्या यश्च एनम आहे ना, त्यातलं च घ्यायचं. च आणि यह जो पुरुष एनम म्हणजे या आत्म्याला हतम मन्यते, काय मानतो, मरणारा आहे असं मानतो. तो उभव ते दोघही न विजानीत, या आत्म्याला काय करत नाहीत, जाणत नाहीत. कारण अयम न हंते न हन्यते, कारण आत्मा कुणाला काय करत नाही, माहीत नाही आणि कुणाकडून मरतही नाही. कळलं का? आत्मा कुणाला मावितही नसतो आणि कुणाकडून मरतही नसतो. कसला आहे मग असला आत्मा? जायते म्रियते वा कदाचिन, नायं भूत्वा भविता वा न भूयः, अयो नित्यशाश्वतोऽयं पुराणो, हन्यते हन्यमाने शरीरे, जायते म्रियते वा कदाचिन्, नायं भूत्वा भविता वा न भूयः, अयो नित्यशाश्वतोऽयं पुराणो, न हन्यते हन्यमाने शरीरे. आता पदच्छेद बघा. न जायते म्रियते वा कदाचित, न अयं भूत्वा भविता वा न भूयः, अजः नित्यः शाश्वतः अयं पुराणः न हन्यते हन्यमाने शरीरे. आलं का? बघा आता, तर अयम म्हणजे हा आत्मा, न जायते न मिळते, आत्मा जन्मतही नाही आणि आत्मा मरतही नाही. कदाचित भूत्वा पुनः भूत्वा भविता, कदाचित अयम म्हणजे हा आत्मा, भूत्वा उत्पन्न होऊन, भूया न भविता पुन्हा अस्तित्वाला येतो असं नाही. कळलं का? सांगू का या दोन वळी वर्ष? अयम या वाटलं असतं. अयम म्हणजे हा आत्मा, न जायते हा मरत नाही, वा कदाचित न मिळते, मग कदाचित हा काय होत नाही, आत्मा मरतही नाही. आणि भूत्वा उत्पन्न होऊन, भूया न भविता उत्पन्न होऊन पुन्हा तो काय होत नाही, विद्यमान झाला किंवा अस्तित्वाला आला असं होत नाही. उत्पन्न होऊन पुन्हा अस्तित्वाला आला असं होतं काय? आत्मा उत्पन्न होऊन अस्तित्वाला येतो काय? आत्मा पहिलाच काय असतो, सिद्ध असतो, सत असतो. मग कसा आहे आत्मा? अयः न जन्मणार आहे, नित्य नित्य आहे, शाश्वत शाश्वत आहे. अजः नित्य शाश्वत, दिसलं का? हा आत्मा नित्य आहे, शाश्वत आहे आणि पुराण कसा आहे? अजून पुराण आहे म्हणजे जुना आहे, जुना पुरातन आहे. आणि शरीरे हन्यमाने न हन्यते, आणि शरीर जरी नष्ट झाली तरी हा आत्मा नष्ट होत नाही. अजून एकदा सांगायचं का? पूर्ण श्लोक सांगू का? बघा, अयम म्हणजे हा आत्मा, कदाचित न जायते वा कदाचित न मिळते. हा आत्मा कधी उत्पन्न होत नाही, कधी नष्ट होत नाही. आणि भूत्वा भूयाः न भविता,
आणि हा उत्पन्न होऊन पुन्हा कधी अस्तित्वात आला, त्याचं अस्तित्व झालं निर्माण, असं होत नाही. भूतवा म्हणजे उत्पन्न होऊन, भूया हा म्हणजे पुन्हा, न भविता, पुन्हा तो होत नाही, म्हणजे अस्तित्वात येत नाही. मग कसा आहे? अजह म्हणजे आत्मा न जन्मणारा आहे, नित्य नित्य आहे, शाश्वत शाश्वत आहे. अयम इथं घ्यायचं अगोदर, अयम म्हणजे हा आत्मा, अजह नित्य शाश्वत पुराण असं घ्यायचं. अज म्हणजे न जन्मणारा आहे, नित्य आहे, शाश्वत आहे आणि पुरातन आहे. आणि शरीर हान्यमाने न हान्यते, आणि शरीर जरी नष्ट झाली तरी हा काय होत नाही, नष्ट होत नाही. ओ शांती शांती शांती.